स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आता संध्याकाळची वेळ झाली खरं तर, आणि आज 5वा दिवस होता गणपतीचा। आमच्याकडे वौशे वगैरे पूजन करतात आणि आम्ही जुन्या घरी जाऊन मागे गणपतीचा परवा व्हिडिओ टाकला होता मी गणपती बसवलेला, आणि आता आज वौशे केलेले होते, तोच असणार आहे आजचा व्हिडिओ। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा। चला अगोदर व्हिडिओ बघून घ्या। आम्ही आता आलो आहे हळदीची पानं काढायला। वौसा हळदीच्या पानावर पुजवला जातो, आणि इकडं आता पानं धुवायचं काम चाललंय। इकडं आता आम्ही पातोळे बनवत आहोत हळदीच्या पानात। हे तांदळाचं पीठ आहे, तांदूळ धुवून दळून आणले जातात, धुवून सुकवून वगैरे। आता पातोळे बनवतोय आम्ही। इकडं वौशाची तयारी झालेली आहे। वौसा सुद्धा हळदीच्या पानावर पुजवला जातो, आणि असं मांडणी खूप सुंदर दिसते। आणि हळद ही खूप गुणकारी आहे, हळदीचे खूप उपयोग आहेत, आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत। आणि असा वौसा पुजवला जातो। गणपती तर खूप सुंदर दिसतोय। बाप्पा घरात असले की एक वेगळंच वातावरण असतं। पुरे चरणी गागर्या जय देव जय जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। इकडं आता आरती झालेली आहेत, आणि सगळ्या मोठ्यांच्या हातामध्ये वौसा देऊन आशीर्वाद वगैरे घेतला जातो। ते माझे मोठे दीर आणि मोठी जाऊ आहे, आम्ही प्रत्येकीने सुद्धा असं सगळं केलं। आणि इथं गल्लीत गणपती मंदिर आहे, मंदिरमध्ये आता ठेवायला आलो आहे मी। आणि हा आहे सार्वजनिक गणपती आमच्या गल्लीतील, खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे। आणि इथं सुद्धा आता वौसे ठेवायला आलो आहे मी। मंदिरमध्ये फोटो वगैरे काढले, आणि आता पूर्ण गल्लीतील गणपतींना आम्ही वौसा ठेवायला जातो, आणि सगळ्या गणपतींचं दर्शन सुद्धा होईल। चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या सगळ्या गणपतींचं। खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। चला अगोदर दर्शन घेऊया, आम्ही खाई गेले एकदाच। नाकाच्या शेंड्या अजून तुमची कडे लवकर झाले, आम्ही तुम्ही आराम घेतली नशाल, आणि तुमचाच नंबर फर्स्ट। अटका दिसवलंय ते लाकडू आणल्या ना ते, आणि तेच भैया लावल्या ना।